Hello, this is the My Artifact episode number 309. आजची तारीख आहे 2 जानेवारी 2015. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. राईट नाव आय एम जस्ट प्रिटी स्केअर्ड. मी काफी भिवून राहिलो आहे. कशासाठी? कारण मुंबईबद्दल थोडीशी भीती लागत आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घेतलं ना, आता थोडंसं रियालिटी, त्यामुळे मी जाणून थोडीशी भीती लागत आहे. सो दॅट इज दी रॉंग पॉईंट. जर तू जाणून घेशील तर तुला भीती लागन. त्यामुळे तू जाणूनच नको घेऊ आणि बस कुदून जा. जसं तू, म्हणजे माझी कंडिशन कशी आहे, मला समुद्रात उडी मारायची आहे, समुद्र पार करायचा आहे आणि मला पोहणं पण शिकायचं नाही. जर मला पोहणं शिकावं लागेल तर मला पाण्यात उडी मारावं लागेल. मग तेव्हा मला कळेल की पाणी किती खतरनाक चीज आहे. पण त्याच्यामध्ये सेफ्टी गार्ड पण असेल, त्याच्यामध्ये सेफ्टी गार्ड पण आहे. मग का होईल, मी हळूहळू ट्रेन होईल. हा एक वे आहे असा प्रकार जाणून घ्यायचा. तर याच्यात काय होईल, याच्यात होईल की एक प्रकारे हे होऊन जाईल, म्हणजे डिसअपॉइंटमेंट. म्हणजे याच्या माहीत पडेल ना का आपण त्या समुद्रात जाण्याचं लायबल नाही होगा, तर मग आपण ते जाण्याचं सोडून देतो आणि मग आपण समुद्रच कॅन्सल करून देतो. म्हणून मी स्विमिंग करून नाही राहिलो. मला सरळ उडी मारायची आहे यावेळेस. सरळ उडी. डुबलो तर मेलो, पोहलो तर जिवंत राहण्यासाठी बस. आणि पोहोचो कशासाठी? जिवंत राहण्यासाठी आणि समुद्र पार करण्यासाठी. बस हीच एक माझी डेस्टिनी आहे. दिस इज इट. जर तुला जिवंत राहायचं आहे तर तू समुद्र पार कर. मराच असेल तर डायरेक्ट डुबून जा. सिम्पल, काहीच नाही. म्हणून मग मी असे फंडे लावतो का मला पार्लेजी बिस्किट खावं लागेल मुंबईला गेल्यावर सर्वाईव्ह करण्यासाठी. अशा प्रकारचे फंडे वापरायला लागेल. इज इट, आय एम रेडी फॉर दिस. तू सच्चाईचा पिछा नको करू किंवा इन्फॉर्मेशनचा पिछा नको करू का अशा प्रकारे फिल्म बनवते. तू पहिले स्वतः विचार कर की तुला फिल्म बनवायची आहे का नाही. जर तू कन्फर्म असन, मनाची तयारी असेल ना, तर यू जस्ट नीड टू फॉल ऑन दी सी. तुला फक्त डायरेक्ट समुद्रात उडीच मार, बाकी काहीच नको करू. जगला तर जिवंत, जगला तर समुद्र पार, मेला तर डुबून जा. सरळ. मुंबईला गेला ना तर सरळ फिल्म बनवायची, नाही तर डायरेक्ट मरून जायचं. आहे का लाईफमध्ये? यस, दिस इट. एक गोष्टीसाठी आपण उतरलोय ना, बस त्याच गोष्टीसाठी. देवाने तुला याच्याचसाठी पाठवलंय या पृथ्वी तलावावर. बस हेच एक डिसाईड करून तू बस उडी मार. बस, नथिंग. काही कंडिशन नाही. सो ॲक्च्युली अशा प्रकारे, म्हणजे एक प्रकारे सरळ उडी मारून घे. बस विसरून जा सगळ्या जगाला. आणि बट हा एक असा वे नाही आहे. म्हणजे मी तर बस एक्झाम्पल सांगितलं. मला मुंबईला जाण्यासाठी खूप काही तयारी करावी लागेल आणि स्पेशली मनाची तयारी करावी लागेल. तुझ्या जर मनात असेल ना, हेच एक सर्वात मोठं शस्त्र आहे आणि हेच एक सर्वात मोठी ढाल आहे आणि तुमची ताकद पण आहे, पण सर्वात मोठी शत्रू पण आहे. एक तलवार जे तुम्हाला प्रोटेक्ट करू शकते, पण त्याच तलवारने तुझा खून पण होऊ शकते. हे नको विसरू बरं. ऑफकोर्स. आणि आता जो बारीक धार असलेली तलवार तुझ्यासाठी आहे. जर तू मेला, गचला का सरळ कापला, तुला फक्त त्याला टर्न करायचा आहे आणि शत्रूच्या ह्याने करायचा आहे ना. बस जे काही सिच्युएशन आहे ना, त्यांना बस सामना करायचा आहे. बस मार उडी यार समुद्रात. नको भिऊ, जस्ट गो. यू कॅन डू दिस. कंडिशन कितीही भयानक असो, कितीही बेकार असो, तुला माहित आहे ना,
तुला फिल्म बनवायची जाईल ना, तुला फिल्म बायनरी कोड बनवायची जाईल ना, तू याच्यासाठी आलाय ना, तर जस्ट गो फॉर इट. बाकी काही विचार नको करू. त्या रणबीर सिंगनी पृथ्वी थिएटर्समध्ये त्यांनी काय काय केलं आणि त्यांनी काय काय स्ट्रगलिंग स्टोरी ऐकण्यापेक्षा तू स्वतःची ऐक. खरंच सांगतो, स्ट्रगलिंग स्टोरी बिलकुल नको ऐकू, बिलकुलच नको ऐकू. खरं एक वेळची मुंबईची तरी ऐकून घे, पण स्ट्रगलिंग स्टोरी ॲक्टरची कधीच नको ऐकू. तुला ॲक्टर नाही बनायचं, तुला फिल्म बेकार, तुला फक्त फिल्म बनवायची, तुला फिल्मच बनवायची स्वतःची. बाकी काहीच नाही ना, पैसा पाहिजे ना, काही नाही पाहिजे ना, ऑल दोज ग्लोरी पण नाही पाहिजे, बस फक्त फिल्म बनवायची आहे. आणि तुला माहिती आहे का ती फिल्म सर्वात अमेझिंग आहे, तर बस मेक इट, डू इट. तुझ्यापाशी कॉन्फिडन्स आहे, तुझ्यापाशी टॅलेंट आहे, जस्ट नीड टू यूज इट मॅन. बस तुला फक्त माहीत नाही का त्याला कशा प्रकारे यूज करायचं आहे, कशा प्रकारे यूज करायचं आहे, सो ते माहीत करून घे. तर त्यासाठी तुला मुंबईला जाणं गरजेचं आहे. मी एव्हरी डे नाही का, एव्हरी डे आता मी रोज विचार करून राहिलो आहे की मुंबईला जाणं माझं डिसिजन चांगलं आहे का वाईट आहे, चांगलं आहे का वाईट आहे, चांगलं आहे का वाईट आहे. मी हेच डिसाईड नाही करून राहिलो आहे की मी काय आहे ॲक्च्युली. जर तुला तुझ्या या आन्सरचं तुझ्या क्वेश्चनचं या आन्सर भेटला ना बेटा, तर बस दिस इट, दिस इज द एंड. यू नीड टू डू दिस, सो डू दिस. हे असा नको कॉन्फिडन्स लो करू यार, आणि असं बोलून सुद्धा कॉन्फिडन्स लो करू. जस्ट बिंग नॉर्मल and everything happens, it happens, just let it do. कर देंगे. अरे फिल्म बनानी है, कोई बड़ी बात तो नहीं है ना, कर देंगे. आज 35 एपिसोडमध्ये काफ़ी अनरिअलिस्टिक होत आहे. हां, आजची 2 जानेवारी आहे. सो मी डिसाईड केलं होतं की या वर्षी काय झालं होतं, या वर्षी कोणत्या गलती झाल्या होत्या माझ्यापासून, आणि त्या मी सुधारवण्याचा काय प्रयत्न करीन, आणि 2016चं माझं रेझोल्युशन काय आहे ते. ओके, हेच इट. 2014मध्ये जेव्हा मी रेझोल्युशन केलं होतं, रेझोल्युशन काय केलं होतं की 35 एपिसोड बनवायचा हा रेझोल्युशन नाही केलं. रेझोल्यूट केलं होतं की येणारं जे न्यू इयर आहे ना, ते मी मुंबईत करीन. बट ते ॲक्च्युली काही झालं नाही, कारण नंतर बॅक लागले विषय, सब्जेक्ट बॅक लागले. आईवडिलांनी समजवलं, घरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आईवडिलांनी समजवलं का तुला अशा प्रकारे करायचं आहे. तर मी थांबलो, आईवडिलांचं ऐकलं, त्यांचं डिसिजन मला फेअर वाटलं. मग जानेवारी उरटला, फरवरीमध्ये मी डिसाईड केलं होतं की मला आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे. तिथूनच बॉर्न झाली 11 फरवरी 2015 फर्स्ट आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड झाला होता. काय झालं होतं म्हणजे होल इयरमध्ये काय झालं होतं, जानेवारी महिन्यात, फरवरी महिन्यात काय झालं, फरवरी महिन्यात 9 फरवरीला आम्ही गेलो होतो ट्रिपला. कुठे, चिखलदरा. इट इज रिअली प्रिटी अमेझिंग प्लेस. बट सगळ्यांसोबत गेलो त्यामुळे चांगलं झालं, कारण सगळेजण सोबत होते आणि सगळेजण आपापले मोमेंट शेअर करून राहिले. माझी लाईफ खरंच हॅपी आहे बरं, बहुत हॅपी आहे. मला एवढे सारे मित्र आहे आणि दॅट मेक्स मी रिअली हॅपी. सिरियसली सांगतो, बहुत हॅपी. आणि एवढी मेलोडियस व्हॉइस, लाईफ कोणी सोडून दुसरं काही विचार करणं सुद्धा पाप आहे. तर विचार कर, मी हे सोडून कुठून चाललो. मित्र मी असं बघतो ना, कोणाकोणाचे मित्र पण नाही त्यांचे न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी, बट माझ्यापाशी आहे आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. पण मी त्यांना सोडून पण चाललो, याच्या मला खेद पण आहे. पण मला माहीत आहे ते पुढे जाऊन सोबत भेटणार आहे, त्यामुळे मी आत्तापासूनच स्टिक आहे त्यांच्यासोबत. तेच आहे. या वर्षी पुन्हा काय झालं, यावर्षी मी पेपर दिले होते समरमध्ये. माझे किती 9 होते, 9 नाही 7 होते. 7पैकी मी समरमध्ये 5 काढून घेतले, विंटरमधले 2 ठेवले. इलेक्ट्रॉनिक्स आणि FOE तो मी आता दिला.
तर आता बस 1-2 दिवसात रिझल्ट लागणारच आहे. तर त्यामध्ये क्लिअरच आहे. इलेक्ट्रॉनिक्स 100% आणि थर्मल पण होईनच. हेज इट. अजून यावर्षी काय झालं? यावर्षी कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या, कोणत्या रॉंग गोष्टी झाल्या? आता ॲक्च्युली मला तेवढं तर नाही माहीत राहणार, म्हणजे पूर्ण वर्षभर काय झालं, कारण मी पूर्ण रेकॉर्ड केला. वर्षभरात माझ्यासोबत काय झालं आहे, काय नाही झालं आहे, पूर्ण 8 एपिसोड फरवरीपासून 11 फरवरीपासून आत्तापर्यंतचा पूर्ण रेकॉर्ड डेटा उपलब्ध आहे. मला काही खास मोमेंट आठवते तेव्हा मी सांगेन, पण आता नाही आठवून राहिले, देन व्हॉट शुड आय डू? बिकॉज ते लाईफ टाईम स्टोरेज मीडियामध्ये सेव्ह आहे, डोक्यामध्ये. इथे आपल्या डिजिटल मीडियामध्ये पण सेव्ह आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तरी हे इयर काफी चांगलं होतं. आता 16मध्ये रेझोल्युशन काय आहे? 16मध्ये पण माझं हेच रेझोल्युशन आहे का येणारं जे न्यू इयर आहे ते मी मुंबईमध्ये सेलिब्रेट करेन ना. याच्यात आता काहीच डाऊट नाही आहे, खरंच डाऊट नाही. डाऊट आहे, सॉरी नाही आहे. आय डोंट नो मॅन. मी रेझोल्युशन तर ठरवतो हेच, पण काही ना काही होते. पण मी नेहमी कॉन्स्टंट राहतो यार. म्हणजे मी ठरवलं होतं की 85 एपिसोड रेकॉर्ड करायचा ना. जानेवारीपासून स्टार्ट झाला, पण 11 फरवरीपासून मी स्टार्ट केला. 11 फरवरीपासून स्टार्ट केला आणि नंतर मला त्याची किंमत कळली. त्यामुळे मी एव्हरी डे आता 85 एपिसोड रेकॉर्ड करत आहे. जर पॉसिबल होत नसेल त्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी 2 85 एपिसोड रेकॉर्ड करत आहे. त्या दिवशी का झालं त्याचा पूर्ण रेकॉर्ड स्ट्रक्चर पूर्ण 85 एपिसोडमध्ये रेकॉर्ड आहे. सो धिस इज इट. आज 307 85 एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो होतो. 307 दिवस झाले किंवा मोर दॅन दॅट. काही दिवशी तर मी लॅग केलं. पहिले तर 85 एपिसोड तर मी तर असं आळशीपणाने रेकॉर्ड करून राहिलो होतो, पण आता एक व्हॅल्यू म्हणून रेकॉर्ड करून राहिलो. हे कोणाचं ऐकू नको, इन्फॉर्मेशन जाऊ नको, आणि बस फोकस राहा आणि बिंग नॉर्मल. त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करशील तर गड्ड्यात हात टाकल्यावर गड्डा वाढतो बरं. त्यामुळे त्यात जास्त विचार करू नको. जस्ट ज्या गोष्टी होऊन राहिल्या त्याला होऊ दे, आणि ज्या गोष्टी तुला करायच्या आहेत तर बस पुढे जा, सगळ्यांची परवानगी घे आणि घे. आज काही स्पेशल नव्हतं. आज दिवसभर बहुत काम होते यार. आज दिवसभर कम्प्लिटली एक्झॉस्ट, रिअली. आज सकाळी 7:30 वाजता उठलो. 7:30 उठलो, घराला पाणी मारून आलो. जोते काफी वरती गेले, त्यामुळे पाणी मारायला मला 2.5 घंटा लागला. 7:30 ते 10 वाजेपर्यंत. 10 वाजता मी ब्रश केलं आणि थोडंसं 15 मिनिटात नाश्ता केला आणि प्रतीककडे गेलो. आज त्याचं सामान बदलायचं होतं, या रूमकडून इकडे शिफ्ट करायचं होतं. तिथे गेलो, तिथे मदत केली. तिथे 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत तिथे होतो. घरी आलो, बहुत थकलेला होतो. हातपाय धुतले, आंघोळ केली. आई म्हणे ATM मधून पैसे काढ म्हणे. तिथे गेलो, ATM मधून पैसे काढले. ATM मधून पैसे काढल्यानंतर गाडी दुरुस्त केली. गाडीमध्ये बॅटरी टाकली आज, आणि बॅटरी टाकून मी आलो. किती वाजता? बरोबर 3:30 वाजता. तर जेवलो तर नाहीच मी, ऑफकोर्स जेवलो नाही. आणि तसाच क्लासला निघून गेलो. आणि क्लासमध्ये आज खूप काही चांगलं शिकवण्यात भेटलं. एक रिव्हिजन झाली मागे काय काय झालं. उद्यापासून पर्सेंटेज वगैरे सुरू होणार आहे, सो दॅट इज नाईस. मग तिथून आलो मी 5 वाजता. 5 वाजता आलो, जेवण केलं, पुन्हा घराला पाणी मारलं पूर्ण 7:30 वाजेपर्यंत मी ऑलरेडी. आणि मग 7:30 वाजता मग मी आता थोडा फ्री आहे. आता जेवण केलं, आता कोणाचा फोन वगैरे नाही आला, कुठे बाहेर जायचं आहे का नाही. सो आज काही प्लॅन नाही बनला. तर दिस इज द एंड. हा, आता जेवण करताना का ते सेट टॉप बॉक्स नव्हतं, त्यामुळे आम्हाला नाही का असं स्टार न्यूज नावाचं काही चॅनल, त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी सुरू होती रणबीर सिंगबद्दल. त्यांनी कशा प्रकारे स्ट्रगल करून हे केलं. मी लपून तो ऐकत होतो, लपून न ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. बट तशा गोष्टी कानात गेल्या आणि मग मला कळलं की आय डोंट नो, जस्ट
don't do this. So this is the my artifact episode number 300 and 307 क्या 8 9 309. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.